नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेय रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी मस्तपैकी पावभाजी रेसिपी बनवणार आहे। एकदम सोपी आहे। फक्त 10 मिनिटांमध्ये ही पावभाजी तयार होते, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। ही पावभाजी रेसिपी एकदम कमी साहित्यामध्ये मी बनवणार आहे। जेवढं आपल्या घरामध्ये साहित्य आहे तेवढ्या साहित्यामध्ये मी ही पावभाजी बनवणार आहे। अशा चविष्ट रेसिपीसाठी श्रेय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मी इथे आता पावभाजीचं सर्व साहित्य घेतलेलं आहे। आता मी इथे साहित्य कट करून घेणार आहे। मी इथे 3 बटाटे साल काढून घेतलेले आहे, ते बटाटे मी कट करून घेणार आहे। बटाटे पण कट करून झाले आहे। आता इथे फ्लावर पण थोडी घेतलेली आहे, ती पण फ्लावर कट करून घेणार आहे। फ्लावर पण कट करून झाले आहे। इथं मी शिमला मिरची घेतलेली आहे 3, त्या शिमला मिरच पण मी इथं बारीक कट करून घेणार आहे। शिमला मिर्च पण कट करून झालेली आहे। इथं मी टोमॅटो घेतले आहे 3, ते टोमॅटो पण 3 कट करून घेणार आहे। 3 टोमॅटो पण कट करून झालेले आहे। आता इथं सर्व साहित्य मी अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे। थोडं जाडच ठेवायचं आहे, थोडं मोठ्या साईजमधून कट करून घेतलेलं आहे। आता मी इथे कुकरमध्ये 2 पळी तेल टाकून घेणार आहे। इथं मी 2 पळी तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये शिमला पण ॲड केली आहे। ती 2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची आहे। 2 मिनिट व्यवस्थित परतून पण झालेली आहे। आता त्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहे। टोमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। टोमॅटो पण परतून झाला आहे। फ्लावर पण ॲड केली आहे। फ्लावर सर्व साहित्य परतून झाला आहे। त्यामध्ये बटाटा पण ॲड केलेला आहे, तो पण बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे 2 मिनिट। आता सर्व साहित्य व्यवस्थित परतून झाला आहे, त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी ॲड करणार आहे। 2 ग्लास पाणी पण ॲड केलेलं आहे। आता ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आता कुकरचं टोपण लावून 3 शिट्ट्या होऊन देणार आहे। 3 शिट्ट्या होईपर्यंत इथं मी कोथिंबीर कट करून घेत आहे। कोथिंबीर पण कट करून झाली आहे। इथं कांदा पण एकदम बारीक कट करून घेणार आहे। कांदा पण एकदम बारीक कट करून झालेला आहे। कांदा कोथिंबीर पण कट करून झाला आहे आणि इथं 3 शिट्ट्या पण झालेल्या आहे। पावभाजीचं शिजलेलं आहे। आता आपण ते मॅशरनं व्यवस्थित बारीक करून घेऊ। मी इथं मॅशरनं बारीक करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे मी एकदम बारीक करून घेतलं आहे मॅशरनं। आता आपण
पावभाजीची तयारी करू. इथं मी कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं आहे. ते तेल पण गरम झालं आहे. त्यामध्ये लसूण ॲड केलेला आहे. तो लसूण पण मस्त तळलेला आहे. आपण लसूणला व्यवस्थित परतून घेऊ. आता त्यामध्ये कढीपत्ता ॲड करू. त्यालाही व्यवस्थित परतून घेऊ. तो पण कढीपत्ता व्यवस्थित परतून झाला आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा पण ॲड करू. तोही 2 मिनिट व्यवस्थित परतून घेऊ. कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांद्याला पण गोल्डन कलर आलेला आहे. आता त्यामध्ये कोथिंबीर ॲड करू. कोथिंबीर पण व्यवस्थित परतून घेऊ. कोथिंबीर पण व्यवस्थित परतून झाली आहे. आता त्यामध्ये मसाले ॲड करू. इथं मी पावभाजी मसाला ॲड केलेला आहे. थोडंसं लाल तिखट, थोडीशी अंबारी, चवीनुसार मीठ, ते पण सर्व ॲड करून झालं आहे. आता आपल्याला त्याला व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता त्याला आपल्याला तेल सुटेपर्यंत 2 मिनिट ठेवायचं आहे. त्याला पण व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला पावभाजीचं ग्रेव्ही त्यात मिक्स करून घ्यायचं आहे. ते पण बारीक केलेलं आपण त्यामध्ये ॲड केलं आहे. आता आपल्याला त्याला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. ते पण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला त्यावरती 5 मिनिट परत झाकून ठेवायचे आहे. 5 मिनिट झालेले आहे. परत काढून घेऊ. मस्तपैकी पावभाजीला छानशी उकळी पण आलेली आहे. तरी आपल्याला अनेक 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला त्यावरती अनेक 5 मिनिट परत झाकून ठेवायचे आहे. आपले 5 मिनिट झाले आहे. आता परत काढून घेऊ. आणि पावभाजी पण मस्त एकदम मस्त तयार झालेली आहे. कलर पण छान झालेला आहे आणि किती मस्त शिजलेली आहे. अशा प्रकारे आपली पावभाजी पण तयार झाली आहे. आणि कांदा पण बारीक कट करून घ्यायचा. ताटामध्ये आपल्याला कांदा बारीक कट केलेला, कोथिंबीर, लिंबू आणि पाव पण भाजलेले ठेवायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही जर पावभाजीचं ताट तयार केलं तर तुम्हाला ही पावभाजीचं ताट बघताच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही आणि पावभाजीचं ताट बघताच खावासं मन करेल. त्यामुळे ही पावभाजी तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होते. जास्त वेळही लागत नाही. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. अशा चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.